एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये, कारण त्यामुळे छाती दुखू शकते. स्वतःला थोडे सामाजिक बनवा, लोकांना भेटा, बोला. यामुळे तुमच्या नात्यात आपुलकी आणि प्रेम निर्माण होईल. तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास तुमच्या मानसिक आरोग्यावर तसेच आरोग्यावर वाईट परिणाम होतो. पोटाचा कोणताही आजार असल्यास घरातील मसूर डाळ जास्त प्रमाणात खा आणि त्याने पण कमी झाला नाही तर डॉक्टरला दाखवा. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नाही, तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील वापरणे तितकंच महत्त्वाचं आहे. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवते, ज्यामुळे टॅनिंग होण्यास प्रतिबंध होतो. आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले रक्त वाहू लागते. रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते. तांत्रिक सुविधांमुळे आपलं आयुष्य सोपं झालं असलं तरी त्यांचा आपल्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा, जसे की कारऐवजी चालत जा, लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल, ज्यामुळे तुमचे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील. भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये, त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतर अनेक आजार होऊ शकतात. एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा. यासाठी तुम्ही कुठेतरी सहलीचे नियोजन करू शकता. याशिवाय नृत्य, संगीत, गायन, स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा, तरी लक्षणे जाणवतील. तरी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण आहे. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका, मिठाचे सेवन कमी करा. सॅलड, दही, ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा. पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे होतात. जर आपण एकाएकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे, वजन कमी होणे, अस्वस्थता जाणवणे, डोकेदुखी, पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात. त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडेही लक्ष दिले पाहिजे. रोज सकाळी हिरव्या गवतावर पैदल चालण्याने दृष्टी सुधारते. सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचण येत नसेल, मात्र हळूहळू हा त्रास होत असेल, तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असू शकतो. तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, ओट्स, अंडा, पोहे, फळांचा रस, अंकुरलेले धान्य इत्यादींचा समावेश करू शकता. जर एखाद्या महिलेला अपचन, पोटदुखी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर बाब असू शकते. तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधीकधी ही लक्षणे काही गंभीर आजार किंवा कर्करोगामुळे देखील असू शकतात. तो गर्भाशय संबंधित कर्करोग किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये. दातांनी नखे चावू नका, यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होते. टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा देखील होऊ शकतो. अन्न नेहमी हळूहळू चावून खावे. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आणि जास्त वेळ बसून राहिल्याने होणारे पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते आणि ते एनर्जी बूस्टर देखील आहेत. जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखी होते. रोज गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स निघून जातात. वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे. तोंड भरून अन्न खाऊ नका, त्यामुळे पोटाची चरबी वाढते. कोल्ड्रिंक ऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, लस्सी, आंब्याचा शेक यासारख्या पेयाचे सेवन करा, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वेही मिळतील. रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी केल्याने केस मजबूत होतात. पोटदुखी किंवा जळजळ झाल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे आणि दिवसातून 1 किंवा 2दा ते सेवन करू शकता. वेलची मिसळून दूध प्यायल्याने शरीराचा थकवा दूर होतो. जर तुमचे हातपाय काळे असतील तर बेसन आणि
हळद टाकून दूध लावा. हात पाय पांढरे होतील. रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवे. रात्रीच्या जेवणानंतर चालण्याने अन्न सहज पचनास मदत होते आणि शरीराचे वजन नियंत्रणात राहते. धन्यवाद. असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.